Okay. So good morning, all of you. I think in the last lecture we discussed that total two to three values in the relationship. So there are total 9 values in the relationships are there. Number one, we call it a trust, which was we call it a foundation value because every relationship it starts with a trust, which was. Is it right? Then the second, respect. The definition is the right evaluation of others. Is it right? And the third one, we call it affection. This is the third value. Once again, let me try to clear that these are total 9 values. We call it a feeling also. And when I say that it's a feeling, it is related to I, not a body. Because our relationship is related to I only. So definitely that all these 9 values are related to I only. The body is not a part in this is there. Okay. So what is mean by that affection? Mamta. The simple meaning is that affection is the feeling of being related to others. म्हणजे ज्या वेळेस आपण दुसऱ्याला आपलं मानतो, that is called as a affection. That is called as a affection. Then the thing is that आपण कधी दुसऱ्याला आपलं मानतो, म्हणजे आपण एखाद्या मित्राला आपला मित्र मानतो. इट्स अफेक्शन, कारण त्याला आपलं समजलेलं आहे आपण. गेट इट माय पॉइंट. आपला भाऊ, आपली बहीण, आपले वडील, आपली आई, आपले नातेवाईक, आपले गुरुजी, आपले टीचर्स, हे सगळं आपण आपलं मानतो. हे आपलं मानणं म्हणजे अपेक्षण होय. म्हणजे दुसऱ्या ह्युमन बिईंगला आपण ऍक्सेप्ट करतोय आणि त्याला एक पर्टिक्युलर रिलेशन देतोय. दॅट इज कॉल्ड ॲज अ द अफेक्शन इज दॅट. म्हणजे जसं की आपण म्हणतो की हे माझे वडील आहेत. दुसरं ह्युमन बिईंग ज्याला आपण वडील मानलेलं आहे, ते वडिलांचं रिलेशनशिप आपण तिथं तयार केलेलं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ अफेक्शन, कारण आपण मानलेलं आहे त्यांना. गेट इट माय पॉइंट. सो द अफेक्शन is the feeling of acceptance. Affection is the feeling of acceptance for others as a one's relative. म्हणजे आपण दुसऱ्याला आपलं ऍक्सेप्ट करणं, आपलं आहे असं म्हणून ऍक्सेप्ट करणं, दॅट इज कॉल्ड ॲज अफेक्शन. लॅक ऑफ अफेक्शन इज अ सीन इन द फॉर्म ऑफ अपोजिशन, जेलसी एटसेट्रा. आता जर दुसऱ्याबद्दल आपल्यामध्ये अपोजिशन असेल, म्हणजे राग असेल, द्वेष असेल, जेलसी असेल, तर आपण त्याला आपलं मानतो का? जरी आपण म्हणतो की ब्लड रिलेशन असलं, म्हणजे भाऊ असेल, बहीण असेल किंवा इतर नातेवाईक असतील, परंतु त्यांच्याबद्दल जर आपल्या मनामध्ये अपोजिशन असेल, जेलसी असेल, तर याचा अर्थ आपण त्यांना आपलं मानत नाही. ते जरी रिलेशनशिप मध्ये असले तरी त्याला आपलं मानत नाही, म्हणजे तिथं अपेक्षण नाहीये. पण ज्यावेळेस आपण असं म्हणतो की हा हे माझे रिलेटिव्ह आहेत, इट मीन्स दॅट मग त्यांचं काही पण असू द्या, त्यांचं चांगलं वाईट हे सगळं आपण ऍक्सेप्ट केलेलं असते त्या व्यक्तीबरोबर. दॅट इज कॉल्ड ॲज अफेक्शन. गेट इट माय पॉइंट. सो प्लीज ट्राय टू रिमेंबर दिस थिंग. द फीलिंग ऑफ अ ट्रस्ट अँड रिस्पेक्ट आर इसेन्शियल टू हॅव द फीलिंग ऑफ अफेक्शन. म्हणजे अफेक्शन असण्यासाठी ट्रस्ट आणि रिस्पेक्ट असणं गरजेचं आहे. ट्रस्ट म्हणजे काय? किंवा दुसरा व्यक्ती पण आपल्याला आनंदी आणि प्रॉस्परस, म्हणजे हॅपी आणि प्रॉस्परस ठेवू इच्छितो, ही भावना आपल्यामध्ये असणं म्हणजे ट्रस्ट. रिस्पेक्ट म्हणजे काय? की दुसऱ्याचं व्यवस्थित इव्हॅल्युएशन करणे, राईट इव्हॅल्युएशन करणे, वी कॉल इट्स अ रिस्पेक्ट. आणि ज्यावेळेस ह्या 2 व्हॅल्यूज असणार आहेत, बाय डिफॉल्ट त्यामध्ये अपेक्षा पण असणारच आहे. गेट इट माय पॉइंट. वेन वी हॅव द फिलिंग ऑफ अ ट्रस्ट, म्हणजे ज्यावेळेस आपल्यामध्ये ट्रस्ट असेल, म्हणजे दुसरा आपल्याला आनंदी आणि प्रॉस्परस ठेवू शकतो, हे फिलिंग आपल्यामध्ये आहे त्या व्यक्तीबद्दल, देन वी फील रिलेटेड टू अदर्स. म्हणजे ज्यावेळेस ते फिलिंग आपल्यामध्ये आहे, याचा अर्थ आपण त्या व्यक्तीशी आपलं समजलेलं आहे, त्या व्यक्तीला आपण आपलं समजलेलं आहे, म्हणजे त्याच्या बरोबर अफेक्शन आहे. अदरवाईज वी मे फील अपोजिट टू अदर्स. जर आपल्यामध्ये ते फिलिंग नसेल की दुसरा आपल्याला आनंदी आणि प्रॉस्परस ठेवू इच्छितो, हे ज्यावेळेस फिलिंग नसेल, तर नेमकं काय असेल? मग अपोजिशन असेल.
जेलसी असेल, राग असेल, द्वेष असेल, मग त्यामध्ये अफेक्शन येतंय का? नॉट. गेट इट माय पॉइंट. तर त्यामध्ये अफेक्शन हा पार्ट नसणार आहे. सो दिस इज द थर्ड व्हॅल्यू, वी कॉल इट्स अफेक्शन. नेक्स्ट, केअर, स्नेह, काळजी. आता आपल्या सर्वांना माहित आहे की आई ही मुलाची कायम काळजी करत असते. म्हणजे काय? किंवा त्याला वेळच्या वेळेला जेवण देणे, म्हणजे त्याचं पोषण करणे, त्याची बॉडीचं प्रोटेक्शन करणे. लक्षात येतंय? म्हणजे केअर हे जरी फिलिंग असेल, तरी आईचंच फिलिंग आहे, परंतु ते रिलेटेड टू बॉडी आहे. फक्त हे एवढं एकच, या 9 व्हॅल्यू पैकी ही एकच व्हॅल्यू ही बॉडीशी रिलेटेड आहे. बरोबर आहे. कारण आपण काळजी करतो म्हणजे काय, की एखाद्याच्या बॉडीला पोसणे, त्याचं प्रोटेक्शन करणे, दॅट इज कॉल्ड ॲज अ केअर. That is called as a the care. Means, now try to read that definition. Care is the feeling of a responsibility. मग कशाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपली? अँड कमिटमेंट फॉर नर्चरिंग अँड प्रोटेक्शन ऑफ अ बॉडी ऑफ अ माय रिलेटिव्ह. ज्या वेळेस आपण दुसऱ्याच्या बॉडीचं नर्चरिंग आणि प्रोटेक्शनची रिस्पॉन्सिबिलिटी आपली समजतो, त्या फिलिंगला म्हणलं गेलेलं आहे केअर. म्हणजे आई आपल्या मुलाचं नर्चरिंग आणि प्रोटेक्शन ऑफ अ बॉडीची रिस्पॉन्सिबिलिटी आईची असते, म्हणून ती झाली काळजी. ज्यावेळेस आपण पण स्वतः इतर व्यक्तीच्या बॉडीची नर्चरिंग आणि प्रोटेक्शनची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ केअर. काळजी करतो. गेट इट माय पॉइंट. म्हणजे हे फिलिंग जरी आईचं असेल, 9 व्हॅल्यू पैकी फक्त केअर हे हे एकमेव असं फिलिंग आहे, ही एकमेव अशी व्हॅल्यू आहे, जी आईची फिलिंग आहे, परंतु रिलेटेड टू बॉडी आहे. पण तुम्ही ट्रस्ट घ्या, जिथं बॉडीचा काहीच यूज नाहीये. फक्त आईशी रिलेटेड आहे. तुम्ही रिस्पेक्ट घ्या, तिथं पण तुम्हाला बॉडीशी रिलेटेड काही सापडणार नाही. तिथं फक्त आईशी रिलेटेड सगळ्या गोष्टी सापडतील. लक्षात येतंय? अफेक्शन घ्या, तिसरी व्हॅल्यू आपण बघितलेली. लक्षात येतंय? तिथं बॉडी कुठं येत नाहीये, पिक्चरमध्ये येत नाहीये. पण ज्यावेळेस ही चौथी व्हॅल्यू केअर, मी सांगितलंय की टोटल 9 व्हॅल्यू पैकी ही एकमेव अशी व्हॅल्यू आहे, जी आईची व्हॅल्यू आहे. रिलेशनशिप मधली व्हॅल्यू आहे, पण ती रिलेटेड टू बॉडी आहे. कारण याची डेफिनेशनच सांगताना अशी सांगितलेली आहे, द केअर इज द फीलिंग ऑफ अ रिस्पॉन्सिबिलिटी अँड कमिटमेंट फॉर नर्चरिंग अँड द प्रोटेक्शन ऑफ अ बॉडी ऑफ माय रिलेटिव्ह. विथ द फीलिंग ऑफ अफेक्शन. अफेक्शन म्हणजे काय? दुसऱ्याला आपलं मानणे. आता बघा, ह्या व्हॅल्यूज कशा एकमेकावरती डिपेंड आहेत. आता मी म्हणलं की ट्रस्ट ही एक फाउंडेशन व्हॅल्यू आहे, जिथून रिलेशनशिप चालू होतात. त्याच्यानंतर येतो तो रिस्पेक्ट. जर आपला एखाद्या व्यक्तीवरती ट्रस्ट असेल, तर डेफिनेटली तिथं रिस्पेक्ट येणार. ट्रस्ट आणि रिस्पेक्ट असेल, तर तिथं अफेक्शन आलं, कारण दुसऱ्याला आपण आपलं मानतो. आता ट्रस्ट, रिस्पेक्ट आणि अफेक्शन असेल, तर डेफिनेटली तिथं काळजी ही असणारच आहे. तिथं केअर हीच असणार आहे. कारण ज्यावेळेस आपला दुसऱ्यावरती ट्रस्ट आहे, त्यावेळेस आपण त्याला रिस्पेक्ट देतो. त्यावेळेस त्याच्यामध्ये आपलं अफेक्शन आहे आणि अफेक्शन आहे म्हणजे त्याला आपलं स्वतःचं मानतो. त्यावेळेस डेफिनेटली त्याचं बॉडीचं नर्चरिंग आणि प्रोटेक्शन ही रिस्पॉन्सिबिलिटी ही आपली असते. म्हणजे केअर पण ऑटोमॅटिकली तिथं आलं. म्हणजे बघितलं का तुम्ही, हे हे जे काही व्हॅल्यूज आहेत, ह्या व्हॅल्यूज ह्या एकमेकाशी रिलेटेड आहेत. गेट इट माय पॉइंट. विथ द फीलिंग ऑफ अफेक्शन. अफेक्शन म्हणजे काय? दुसऱ्याला आपलं मानणे. ज्यावेळेस आपण दुसऱ्याला आपलं मानतो, त्यावेळेस डेफिनेटली त्याच्या बॉडीचं नर्चरिंग आणि प्रोटेक्शनची रिस्पॉन्सिबिलिटी ही आपलीच असते. वन नॅचरली टेक्स द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अ रिलेटिव्ह, बोथ ॲट द लेव्हल ऑफ सेल्फ ॲज वेल ॲज ॲट द लेव्हल ऑफ बॉडी. बीइंग रिस्पॉन्सिबल ऑफ अ बॉडी ऑफ वन्स रिलेटिव्ह इज केअर. ज्यावेळेस आपण दुसऱ्याच्या बॉडीशी रिलेटेड आपण रिस्पॉन्सिबल असतो, त्यावेळेस ती झाली आपली काळजी. म्हणजे या 9 व्हॅल्यू पैकी केअर ही एकमेव व्हॅल्यू आहे, जी बॉडीशी रिलेटेड आहे. अदर व्हॅल्यूज आर रिलेटेड टू आय ओन्ली. प्लीज ट्राय टू रिमेंबर दिस थिंग. नाऊ आय थिंक दिस केअर पार्ट यू माइट बी क्लिअर अबाउट इट. ओके. लेट्स गो टू दॅट नेक्स्ट व्हॅल्यू, फिफ्थ व्हॅल्यू, गायडन्स, ज्याला म्हणतो वात्सल्य. बरोबर आहे. म्हणजे आपण या जगामध्ये आपण प्रत्येक जण आपल्या आई-वडिलांना पहिल्यांदा गुरु मानत असतो. का?
तर ते लहानपणापासून आपल्याला गाईड करत आलेलं आहे. म्हणजे काय, की एखादी चुकीची गोष्ट केली, की वडील आपल्याला रागवतात, आई आपल्याला रागवते आणि ती गोष्ट चुकीची का आहे, समजून देतात आणि बरोबर काय आहे, ते पण आपल्याला समजून सांगतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ गाईडन्स. कारण आपल्याला योग्य दिशा दाखवणे, जे काय काम केलं जातंय आई-वडिलांमार्फत, ते म्हणजे झालं त्यांचं गाईडन्स. तसंच आपले टीचर्स असतील, त्यानंतर आपले गुरुजी असतील, हे प्रत्येक वेळेस आपल्याला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत असतात. योग्य अशी दिशा दाखवत असतात. तर ते झालं गाईडन्स. आणि असं मी म्हणणार नाहीये, की फक्त आई-वडील आणि गुरुजीच फक्त आपल्याला गाईडन्स करू शकतात. तर या जगातील प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला गाईडन्स करू शकतो. की तिथं एज मॅटर करत नाही, जात, धर्म, पंथ मॅटर करत नाही. कारण लहान बालकापासून सुद्धा आपल्याला काही प्रकारचा गाईडन्स हा मिळू शकतो. लक्षात येतंय? मग नेमकं गाईडन्स म्हणजे काय? ट्राय टू रीड दॅट डेफिनेशन. द गाईडन्स इज द फीलिंग ऑफ अ रिस्पॉन्सिबिलिटी. आता ती पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे अँड कमिटमेंट फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ सेल्फ by ensuring the right understanding and the right feeling in the self of my relative. It means that ज्या वेळेस आपण दुसऱ्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग हे उत्पन्न करू शकू किंवा तयार करू शकू, क्रिएट करू शकू, त्यावेळेस त्या फिलिंगला, त्या रिस्पॉन्सिबिलिटीला आपण गाईडन्स म्हणतो. म्हणजे प्रत्येक आई-वडिलाला असं वाटत असतंय, की आपल्या मुलामध्ये राइट अंडरस्टँडिंग आणि राइट फीलिंग हे असलं पाहिजे. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही आई-वडिलांची आहे. ते स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी मानतात. तो झाला गाईडन्स. प्रत्येक शिक्षकाला असं वाटत असतं, की आपला विद्यार्थ्यांमध्ये राइट अंडरस्टँडिंग आणि राइट फीलिंग हे असणं गरजेचं आहे. ती जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे शिक्षकांची, तो झाला गाईडन्स. Get it my point? So the guidance is the feeling of a responsibility and commitment for development of a self by ensuring the right understanding and right feeling in the self of my relative. म्हणजे ज्या वेळेस आपण दुसऱ्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फीलिंग क्रिएट करू शकू, तर तो आपल्याकडून त्याला मिळणारा झाला गाईडन्स. किंवा दुसऱ्याकडून ज्यावेळेस आपल्यामध्ये राइट अंडरस्टँडिंग आणि राइट फीलिंग क्रिएट होईल, त्यावेळेस त्यानं केलेली जी काही मदत आहे, त्याला आपण म्हणू शकतो इट्स अ गाईडन्स. मग तो व्यक्ती कोणीही असू शकतो. मित्र असू शकतील, नातेवाईक असू शकतील, भाऊ, बहीण, वडील, गुरुजी कोणीही असू शकेल. गेट इट माय पॉइंट? सो दिस इज अबाउट द गाईडन्स. बीइंग रिस्पॉन्सिबल टू द सेल्फ ऑफ माय रिलेटिव्ह इज अ गाईडन्स. म्हणजे राइट अंडरस्टँडिंग आणि राइट फीलिंग क्रिएट करणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ गाईडन्स. जनरली आवर फोकस इज मोस्ट ऑन केअर. बघा, आज जर तुम्ही सोसायटीमध्ये जर व्यवस्थित बारकाईने जर बघितलं, तर प्रत्येक जण ही फक्त केअर करतोय. प्रत्येक जण हा फक्त केअर करतोय, परंतु गाईडन्स हा मिसिंग पार्ट आहे. मग केअर आणि गाईडन्स मधला डिफरन्स लक्षात घ्या. का कोणी सांगू शकेल मला? कॅन एनीबडी टेल मी दॅट द डिफरन्स बिटवीन द केअर अँड द गाईडन्स? आय विल गिव्ह दॅट टाईम टू यू. थिंक ऑन इट. कारण आतापर्यंत आपण ह्या दोन्ही गोष्टी बघितलेल्या आहेत. व्हॉटएव्हर इट मे बी. इफ इट इज रॉंग, डेफिनेटली आय विल ट्राय टू करेक्ट इट. येस, एनीवन? ओके. कॅन एनीवन एक्सप्लेन मी व्हॉट इज मीन बाय द केअर? केअर म्हणजे काळजी, स्नेह. कोण एक्सप्लेन करू शकेल का? तर मी गाईडन्स एक्सप्लेन करून सांगतो आणि मग आपण त्याच्या डिफरन्सकडे जाऊया. नो वन? केअर बॉडीची केली जाते. Absolutely correct. The nurturing and the protection of a body, the responsibility for nurturing and the protection of a body, we call it a care.
ज्यावेळेस आपल्यामध्ये ती रिस्पॉन्सिबिलिटी असेल की दुसऱ्याच्या बॉडीचं नर्चरिंग आणि प्रोटेक्शन करण्याची, त्या रिस्पॉन्सिबिलिटीला म्हणलं गेलेलं आहे केअर. मग आता गायडन्स म्हणजे काय? दुसऱ्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग क्रिएट करणे, याला म्हणलं गेलेलं आहे गायडन्स. पण आज जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर प्रत्येक जण जण हे केअरकडे फोकस करताय, गायडन्सकडे फोकस करत नाही. कारण राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग दुसऱ्यामध्ये क्रिएट करायचं असेल तर ती पहिल्यांदा आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि दॅट इज द मिसिंग पार्ट नाउ अ डेज इन एव्हरी ह्युमन बीइंग. अँड बिकॉज ऑफ दॅट वी आर नॉट having that the strong relationship with others is there. कारण राईट अंडरस्टँडिंग, प्रत्येक गोष्टीबद्दल राईट अंडरस्टँडिंग असणं आणि राईट फिलिंग असणं हे गरजेचं आहे. मग ते फिजिकल फॅसिलिटीज असू द्या, ते रिलेशनशिप्स असू द्यात, यांच्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग असणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपलं ते जे काही रिलेशन आहे ते स्ट्रॉंग होऊ शकत नाही, हेल्दी होऊ शकत नाही. पण आज मला वाटतंय गायडन्सच्या अगोदर आज ट्रस्टचाच मेन म्हणजे अभाव आहे. आणि ह्या ट्रस्टचा अभाव असल्यामुळं एखादी जरी रिलेशनशिपमध्ये एखादी जरी गोष्ट चुकून झाली, तरी देखील आपल्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग हा एकदम क्विक तयार होत असतो. पण मिसअंडरस्टँडिंग होण्याच्या पाठीमागं जर रूटला जाऊन जर बघण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा तुम्हाला सापडेल की आपला ट्रस्ट कमी पडतो. लक्षात येतंय? म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, ह्या व्हॅल्यूज फार महत्त्वाच्या आहेत बघा. ह्या तुम्हाला क्लिअरली अंडरस्टूड होणं गरजेचं आहे. तर तुम्ही तुमचे रिलेशन्स हे स्ट्रॉंग आणि हेल्दी ठेवू शकता. आणि ज्या वेळेस तुम्ही सक्सेसफुल होचाल, की तुमचे रिलेशनशिप हे स्ट्रॉंग आणि हेल्दी ठेवायला, त्यावेळेस या जगण्यातला खरा आनंद आपणास मिळणार आहे. हे अल्टिमेट ट्रुथ सेंटेन्स आहे बघा. लक्षात येते? थोडाफार पैसा कमी जास्त असू शकतो, हरकत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही रिलेशन स्ट्रॉंग आणि हेल्दी ठेवू शकला, असे प्रत्येकाबरोबर हेल्दी ठेवू शकला, यू विल बी द सक्सेसफुल ह्युमन बीइंग. Get it, my friend? Okay. So now you may get or you may clear about the difference between the care and the guidance. Let's I go to the next value. रेव्हरन्स, श्रद्धा. आता आपण म्हणतो की आपली देवावरती श्रद्धा आहे. मग माणसावरती नसते का? असते. माणसावरती पण असते. म्हणजे आपण आपल्या आई वडिलांवर श्रद्धा ठेवू शकतो. आपल्या गुरुजनांवरती श्रद्धा ठेवू शकतो. ज्या फील्डमध्ये आपण आहोत, ज्या आपल्या हॉबीज आहेत, त्यामधल्या एक्सलंट पर्सन वरती आपण श्रद्धा ठेवू शकतो. आता श्रद्धा म्हणजे काय नेमकं? रेव्हरन्स म्हणजे काय? जसं की मी म्हणतो की आपण प्रत्येक जण ही देवावरती श्रद्धा ठेवतो, असं मी मानतो. ठीक आहे. म्हणजे काय, की आपण असं समजतो की तो देव म्हणजे एक एक आयडियल पर्सन आहे. एक आयडियल पर्सन आहे, म्हणजे तिथं सगळं ट्रुथ आहे. तिथं सगळं बरोबर आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये एक्सलंट बघतो, कारण तो एक्सलंट आहे. ते ट्रुथ आहे. आणि ते ज्यावेळेस आपण ॲक्सेप्ट करतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ श्रद्धा. दॅट इज कॉल्ड ॲज अ रेव्हरन्स. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं एक्सलन्स ज्यावेळेस आपण ॲक्सेप्ट करतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ रेव्हरन्स. बरोबर आहे? सो नाऊ सी दॅट द डेफिनेशन. The reverence is the feeling of acceptance for excellence. The reverence is the feeling of acceptance for excellence. म्हणजे दुसऱ्यामध्ये एक्सलन्स जे थिंग्स आहेत ते ऍक्सेप्ट करणं, ते जे फिलिंग आपल्यामध्ये आहे, दॅट इज कॉल्ड एज अ रेव्हरन्स. म्हणजे आपली आईवरती पण श्रद्धा असते, कारण आपल्याला माहित आहे, कारण आई आपलं काहीही वाईट करणार नाहीये. दॅट एक्सलन्स वी नो दॅट इज कॉल्ड एज अ श्रद्धा. आपली वडिलांवरती पण श्रद्धा असते. आपल्याला माहिती आहे वडिलांची प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही आपल्यासाठी आहे. आपली चांगली ग्रोथ होण्यासाठी, आपलं चांगलं करिअर करण्यासाठी आहे. आपण स्वतः एक चांगलं नागरिक बनवण्यासाठी वडिलांची प्रत्येक ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये ते एक्सलन्स आहे.
That is called as the reverence. Get it my point? म्हणजे रेव्हरन्स म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीमधला एक्सलन्स ऍक्सेप्ट करणे. दॅट इज कॉल्ड एज अ श्रद्धा. म्हणजे जसं की आता बघा जसं की की सपोज तुमचं क्रिकेट आता दुसऱ्या अँगलनं पण सांगतो. सपोज तुमचं क्रिकेट हे म्हणजे हॉबी आहे. म्हणजे क्रिकेटवरती सुद्धा तुमची श्रद्धा असू शकते. कारण तुम्हाला त्यातलं एक्सलन्स तुम्हाला फक्त माहित आहे. दॅट इज कॉल्ड एज अ रेव्हरन्स. म्हणजे प्रत्येक गोष्टीमधलं जर तुम्ही एक्सलन्स ऍक्सेप्ट करू शकला, तर ते जे काय फिलिंग असणार आहे त्याला म्हणू शकतो आपण इट्स अ रेव्हरन्स. गेट इट माय पॉइंट? So the excellence is to be in a state of a continuous happiness with the completeness of a understanding of a harmony and living in harmony at all levels. आता जसं मी सांगितलं की क्रिकेटमध्ये एखाद्याला जर सपोज कंटिन्युअस हॅपीनेस होत असेल, तो त्या त्या गोष्टीशी हार्मोनीमध्ये असेल, दॅट इज कॉल्ड एज एक्सलन्स. दिस इज अ स्टेट. Once we achieve excellence, it continues. Excellence is something definite, something absolute. म्हणजे एखाद्या गोष्टीमधला चांगलेपणा, चांगली गोष्ट ॲक्सेप्ट करणे, दॅट फिलिंग वी कॉल इट्स अ रेव्हरन्स. जसं की आपण म्हणतो की प्रत्येक वेळेस आपली देवावरती श्रद्धा असते कारण आपल्याला माहिती आहे की तिथं सगळं एक्सलन्स असतं. दॅट्स वाय वी हॅव द रेव्हरन्स. गेट इट माय पॉइंट? म्हणजे तिथं श्रद्धा आहे आपली. सो दिस इज द सिक्स्थ व्हॅल्यू. वी कॉल इट्स अ रेव्हरन्स. ग्लोरी. तर ग्लोरी म्हणजे काय की सपोज आपल्या एका फ्रेंड सर्कलमध्ये एकानं अशी काही गोष्ट केलेली आहे की जी स्वतःसाठी, फॅमिलीसाठी, सोसायटीसाठी, नेचरसाठी एक्सलंट आहे. ते सगळ्यांसाठी हेल्पफुल आहे. म्हणजे काहीतरी असं त्यानं गोष्ट अचीव्ह केलेली आहे. जर त्याने ती गोष्ट अचीव्ह केलेली असेल, तर ज्यावेळेस आपण त्याचा जो काही गौरव करतो, त्याचं जे काही प्रशंसा करतो, दॅट इज कॉल्ड एज अ ग्लोरी, गौरव. म्हणजे जसं की आपण म्हणतो की 10th स्टँडर्डमध्ये सपोज आपल्या रिलेटिव्ह पैकी कोणीतरी चांगले मार्क्स मिळवले, आपण त्याचा प्रशंसा केली, त्याचा गौरव केला. दॅट इज कॉल्ड एज अ ग्लोरी. गेट इट माय पॉइंट? सो सी दॅट द डेफिनेशन. द ग्लोरी इज द फीलिंग ऑफ acceptance for those who have made effort for excellence. म्हणजे ज्या व्यक्तीनं त्याचे स्वतःचे एफर्ट्स अप्लाय करून, पुटअप करून एखादा एक्सलन्स घेतला असेल, मिळवला असेल, तर ते फिलिंग आपण ॲक्सेप्ट करणं आणि त्याची प्रशंसा करणे, गौरव करणे, दॅट इज कॉल्ड एज अ ग्लोरी. The glory is the feeling of acceptance for those who have made effort for excellence. म्हणजे ज्यांनी कोणी एक्सलन्स साठी एफर्ट्स अप्लाय केलेले आहेत, घेतलेले आहेत आणि त्यांना ते एक्सलन्स मिळालेलं आहे, तर त्या ठिकाणी आपलं रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण त्याचा गौरव केला पाहिजे. ही पण एक व्हॅल्यू आहे. पण भरपूर वेळेस जर आपल्या मनामध्ये आता ज्यावेळेस तुमच्यामध्ये ट्रस्ट असेल, रिस्पेक्ट असेल, तरच तुम्ही गौरव करू शकता. पण भरपूर वेळेस असं होतं, की जर ज्या व्यक्तीवरती आपला विश्वास नाहीये, परंतु त्या व्यक्तीनं जरी चांगलं काम केलं, तरी आपल्या मनामध्ये राग असल्यामुळं आपण त्याचा गौरव कधी करत नाही किंवा अजून जास्त जलसी तयार होते. बरोबर आहे. कारण आपल्यामध्ये ते राइट अंडरस्टँडिंग, राइट फीलिंग, ट्रस्ट याचा अभाव असतो आणि त्याच्यामुळं आपण त्याचा गौरव करत नाही म्हणजे ती व्हॅल्यू आपल्यामध्ये मिसिंग आहे. This is the point. Get it, my point? So the glory is the feeling of acceptance for those who have made effort for excellence. Is that for all those people whom we call great people, when we accept the effort made for excellence by them, to whatever extent they are able to achieve it, we naturally have a feeling of a glory for them. त्यांच्याबद्दल गौरव आहे. म्हणजे ज्या काही व्यक्तींनी त्यांचे स्वतःचे एफर्ट्स अप्लाय केलेले आहेत, पुटअप केलेले आहेत आणि त्यांनी ते सक्सेस मिळवलेलं आहे. कुठल्याही लेव्हल पर्यंत असेल, ते सक्सेस मिळवलेलं आहे. तर त्यांच्या प्रती आपल्यामध्ये गौरव असणं ही एक फिलिंग आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्लोरी. गेट इट माय पॉइंट?
ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. आता ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? सपोज तुम्ही असं कन्सिडर करा, की तुम्ही एका सिच्युएशनमध्ये अडकलेला आहे. म्हणजे तुमच्यावरती सिच्युएशन्स ही गंभीर आहे आणि तुमच्या एका दुसऱ्या मित्रानं तुम्हाला त्या ठिकाणी त्या सिच्युएशनमधून तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. अँड देन यू से दॅट थँक यू. दिस थँक यू वर्ड इज कॉल्ड ॲज अ ग्रॅटिट्यूड. कारण तुम्हाला त्यानं मदत केलेली आहे. सो वी कॅन से दॅट द थँक यू दॅट इज कॉल्ड ॲज अ कृतज्ञता. म्हणजे दुसऱ्यानं केलेल्या मदतीसाठी आपण जे वर्ड्स यूज करतो दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्रॅटिट्यूड. म्हणजे जरी आपल्याला दुसऱ्याने कोणीतरी एक ग्लास पाणी दिलेलं असेल, तरी देखील आपण म्हणतो थँक यू, थँक यू व्हेरी मच. दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्रॅटिट्यूड. पण ही पण एक व्हॅल्यू आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. पण काही व्यक्ती जर तुम्ही बघितलं, तुम्ही कितीही त्यांना मदत करा, दे विल नेव्हर से दॅट थँक यू. कारण त्यांना ती आपण केलेली मदत ही त्यांना त्याची जाणीवच नसते. म्हणजे याच्यामध्ये त्यांच्याकडे ग्रॅटिट्यूडची व्हॅल्यू मिसिंग आहे. Get it, my point? So see that the definition: gratitude is the feeling of acceptance for those who have made the effort for my excellence. लक्षात येते? म्हणजे माझ्यासाठी जर कोणी एफर्ट्स घेतला असेल, तर त्यांच्याबद्दल माझ्यामध्ये फिलिंग असणं म्हणजे ग्रॅटिट्यूड होय. म्हणजे एखादा कन्सेप्ट, सपोज आपल्या मित्रानं आपल्याला कन्सेप्ट लक्षात येत नाही, आपल्या मित्रानं तो समजून सांगितला, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ग्रॅटिट्यूड. लक्षात येतंय? म्हणजे आपल्यासाठी दुसऱ्यानं जर एक एफर्ट्स घेतले, दुसऱ्यानं जर आपल्याला मदत केली, तर आपल्यामध्ये ते फीलिंग असणं गरजेचं आहे. पण जर आपल्यामध्ये ते फीलिंगच नसेल, म्हणजे जरी दुसऱ्यांनी मदत केली, तरी आपल्यामध्ये काहीच फीलिंग नाहीये त्याच्याबद्दल, दॅट इज कॉल्ड ॲज अ मिसिंग ऑफ अ ग्रॅटिट्यूड व्हॅल्यू. Get it, my point? So that the gratitude is the feeling of acceptance for those who have made the efforts for my excellence. Okay. In our life, there may be so many people who have been help to us in the process of understanding harmony and the living in harmony. So we have this feeling of a gratitude for them. Gratitude is a significant feeling in the development of a relationship. म्हणजे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता हे एक फिलिंग आपले रिलेशनशिप डेव्हलप करण्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. Get it, my friend? This is called as the gratitude. Now, the last one value we call it love, प्रेम. So this is we call it a complete value. आता याला complete value का म्हणलेलं आहे? म्हणजे याच्या अगोदर जे काही आपण 8 व्हॅल्यूज शिकलो रिलेशनशिप मध्ये, तर ते डेफिनेटली त्या फिलिंग्स आपल्यामध्ये ॲज अ करेक्ट ह्युमन बीइंग, गुड ह्युमन बीइंग त्या व्हॅल्यू आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस त्या व्हॅल्यू आपल्यामध्ये ॲक्चुअली असतील, तर डेफिनेटली आपल्याकडे ती लास्ट वन व्हॅल्यू ती पण ऑटोमॅटिकली येणार आहे. म्हणून त्या लास्ट व्हॅल्यूला आपण म्हणतोय प्रेम, लव्ह, वी कॉल इट्स अ कंप्लीट व्हॅल्यू. म्हणजे कंप्लीट व्हॅल्यू म्हणजे काय? ऑल 9 व्हॅल्यूज वी हॅव विदिन अस. दॅट्स व्हाय वी कॉल इट्स अ कंप्लीट व्हॅल्यू. सो लेट्स वी ट्राय टू रीड इट. The love is the feeling of a being related to everyone. म्हणजे आपण प्रत्येकाशी रिलेटेड आहोत. ते फिलिंग आहे. गेट इट माय पॉइंट? इट स्टार्ट्स फ्रॉम अफेक्शन. आता त्याच्यामध्ये बघा बघा या व्हॅल्यूच्या संदर्भात मी सांगेल की ॲज आय से दॅट ऑल दीज 9 व्हॅल्यूज आर रिलेटेड टू आय एक्सेप्ट केअर. So that this love value that is also related to I, not related to body. But nowadays, due to not properly understanding the meaning of this last one value, the people are assuming that the love is related to the body. It's wrong assumption. Get it, my point? But the love is related to the I only. So that's why here the first sentence is very important. The love is the feeling of being related to everyone, to all. It starts from affection. म्हणजे ते अफेक्शन पासून चालू होतं. अफेक्शन म्हणजे काय? दुसऱ्याला आपण आपलं मानणे. Which have already explored. In this feeling expand to many and ultimately to all.
it is the feeling of a love. So we begin with the feeling of affection and it complete with the feeling of love. That's why the love is called as a the complete value. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस ही लास्ट वन व्हॅल्यू लव व्हॅल्यू दॅट इज डेफिनेटली इट ऑलवेज कम्स. दॅट्स वाय वी कॉल इट द complete value. The love is the feeling being related to all. आता आजकाल याचा भरपूर चुकीचा अर्थ घेतलाय, चुकीचं अझम्पशन केलं जात आहे, पण बट ट्राय टू अंडरस्टँड दॅट द लव इज द फिलिंग बिंग रिलेटेड टू ऑल. म्हणजे आपण सर्वांशी रिलेटेड आहोत हे फिलिंग असणं म्हणजे द प्रेम होय. गेट इट माय पॉइंट. द लव इज एक्सप्रेस्ड in the form of compassion. The feeling of a love is for all and it is expressed to whosoever comes in contact. म्हणजे ज्या वेळेस आपल्या मनामध्ये पहिल्यांदा प्रेम असेल म्हणजे काय की आपण समजू शके की हे मानव हे सर्व एक आहेत. आपण या निसर्गाचा एक भाग आहोत. आपण या सोसायटीचा एक भाग आहोत. मग जे जे कोण आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील त्यांच्यावरती आपलं हे प्रेम असणार आहे. कारण आपलं फिलिंग पहिल्यांदा असं आहे की ही मानव हे सर्व मानव हे एक आहे. निसर्ग आपलाच एक भाग आहे. याचा अर्थ आपलं निसर्गावरती पण प्रेम आहे. That is called as a love. Are you getting my point? Please try to differentiate between affection and the love. Affection म्हणजे काय? ज्यावेळेस आपण दुसऱ्याला आपलं मानणे त्यावेळेस त्याला म्हणलं गेलेलं आहे अफेक्शन. म्हणजे आई मुलाला आपलं मानते, आपण मित्राला आपलं मानतो म्हणजे अफेक्शन. And the love means what? It is nothing but we are consider all are related to us. म्हणजे सर्वजण आपल्याशी रिलेटेड आहेत. That is called as a love. Try to understand the meaning here. Okay. So this is about the total 9 values. So it's my request to all of you, once this lecture is over, once again please go through that all the values. Please try to understand its meaning and try to check that whether these values are present, are there in our relationship or not. If not, try to develop it. If yes, definitely you can enjoy it. Is it right? So the right feeling within myself and from that others. With this background, we can ask ourselves which can have the continuity. Right feeling in myself. आता प्रत्येक जण स्वतःला प्रश्न विचारणार आहे. राईट फिलिंग इन मायसेल्फ. आता सगळ्यांना प्रश्न असा पडेल की नेमकं कसलं फिलिंग असणं. राईट फिलिंग म्हणजे कसलं जे नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे. म्हणजे काय की मी एक एक्झाम्पल सांगतो आता की मी आनंदी राहिलं पाहिजे, मी दुसऱ्यांना पण आनंदी ठेवलं पाहिजे. नॅचरली ऍक्सेप्टेबल थिंग आहे. मी दुसऱ्यांना त्रास दिला नाही पाहिजे. नॅचरली ऍक्सेप्टेबल थिंग आहे. मी सगळ्यांशी रिस्पेक्टफुल राहिलं पाहिजे. नॅचरल ऍक्सेप्टेबल आहे. आर यू गेट इट माय पॉइंट? म्हणजे ते फिलिंग आपल्यामध्ये आहे का नाही हे पहिल्यांदा चेक करणं गरजेचं आहे. देन गेटिंग राईट फिलिंग फ्रॉम अदर्स. जर आपण इतरांना राईट फिलिंग प्रमाणे आपण कंडक्ट करू शकेल तर डेफिनेटली दुसरे पण आपल्याला राईट फिलिंग नुसारच कंडक्ट करू शकतात. ते पण महत्वाचं आहे. जर दुसरे आपल्या बरोबर राईट फिलिंग राईट अंडरस्टँडिंग न जर कंडक्ट करू शकत नसतील तर आपण त्यांचं इंटेन्शन चुकीचं आहे असं समजायचं नाहीये. तर आपण त्याची कॉम्पिटन्सी लेवल कुठंतरी कमी पडते हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण इंटेन्शन हे कायम नॅचरल ऍक्सेप्टन्स लेवलवरती डिपेंड आहे, पण कॉम्पिटन्सी मात्र डिफरंट असू शकते. कारण त्याच्यामध्ये ज्यावेळेस राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंगचा अभाव असेल इट मीन्स दॅट द समथिंग इज डिफरंट for others is there. Okay, the answer is quite obvious that there can be continuity of right feeling if it is from within and based on right understanding, but generally we do keep making efforts for getting right feeling from others in a continuity. म्हणजे आपण आपल्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग राईट फिलिंग असणं हे तर स्वाभाविक मानतो, पण आपण कायम दुसऱ्यामध्ये सुद्धा राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग हे कंटिन्युअस असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहिलं पाहिजे, राहत असतो. इज इट ओके?
The role of physical facility in the fulfillment of a relationship. Okay, that point is actually over. I will try to just keep these things. Okay. Now my participation in a family, म्हणजे माझं व्हॅल्यू, माझी व्हॅल्यू, माझं पार्टिसिपेशन हे फॅमिलीमध्ये कसं असणं गरजेचं आहे. लेट्स वी ट्राय टू डिस्कस ऑन इट. माय पार्टिसिपेशन वाईज वर्सा. My family is to ensure harmony in the family, ensure mutual happiness, ensure justice in my family by the way of ensuring right feeling in myself. This lead to my happiness. म्हणजे ह्याचे काय टोटल 9 व्हॅल्यूज आपण शिकलेलो आहोत रिलेशनशिपमध्ये. तर ते पहिल्यांदा आपल्यामध्ये आहे का नाही हे आपण चेक करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस त्या व्हॅल्यूज आपल्याला चांगल्या प्रकारे समजल्या असतील, त्या व्हॅल्यूज त्या आपल्या रिलेशनशिपमध्ये प्रेझेंट असेल, तर डेफिनेटली ते म्युच्युअल हॅपीनेसकडे किंवा माझ्या हॅपीनेस, स्वतःच्या हॅपीनेसकडे जातं. ज्यावेळेस त्या व्हॅल्यू आपल्यामध्ये असतील, याचाच अर्थ आपले रिलेशनशिप स्ट्रॉंग असतील, हेल्दी असतील आणि त्याच्यामुळं आपण हॅपी राहू शकणार आहे. एक्सप्रेसिंग दीज फीलिंग्स विथ अदर्स. आता ज्यावेळेस माझं काम तिथं म्हणजे माझ्यामध्ये त्या व्हॅल्यूज आहेत, मी हॅपी आहे. त्याचबरोबर माझं दुसरी एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की माझ्या फॅमिली मेंबर बरोबर सुद्धा त्या फीलिंग्ज एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. त्या फीलिंग्ज डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्या शेअर झाल्या पाहिजेत, की जेणेकरून माझे इतरांबरोबरचे संबंध सुद्धा स्ट्रॉंग राहतील, व्यवस्थित राहतील आणि ते तसं असल्यामुळं म्युच्युअल हॅपीनेस म्हणजे त्या रिलेशनशिपमध्ये म्युच्युअल हॅपीनेस हा येऊ शकतो. विथ दिस प्रिपरेशन इन माय फॅमिली, हा ऍक्च्युली आपली व्हॅल्यू आहे बघा. हे आपलं ऍक्च्युली पार्टिसिपेशन आहे. म्हणजे फॅमिलीमध्ये ॲज अ पार्ट ऑफ अवर फॅमिली, दिस टू थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपली पहिली ऍक्टिव्हिटी अशी असेल, की आपण आपले रिलेशनशिप हे 9 व्हॅल्यूनं स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरी ऍक्टिव्हिटी अशी असेल, की आपण त्या व्हॅल्यूज रिलेशनशिप म्हणजे फॅमिली मेंबर बरोबर एक्सप्रेस करून त्यांच्या पण डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि म्युच्युअल हॅपीनेस हा त्या रिलेशनशिपमध्ये आणणं गरजेचं आहे. दिस इज माय पार्टिसिपेशन इन माय फॅमिली. गेट इट माय पॉइंट. With this preparation in the family, I have the ability to participate meaningfully in the large society, in the neighborhood, in the community and so on. म्हणजे ज्या वेळेस आपण आपल्या फॅमिलीमध्ये या 2 पॉइंट घेऊन माझं आपलं ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन असणार आहे. म्हणजे त्यानुसार आपलं कंडक्ट असणार आहे. सेम वेनं आपण सोसायटीमध्ये पण उतरलं पाहिजे. तर आपण सोसायटीमध्ये इतर मानवाबरोबर सुद्धा आपण आपले रिलेशनशिप हे स्ट्रॉंग ठेवू शकतो अँड दॅट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल थिंग इज दॅट. आता आपण पहिल्यांदा स्वतःबद्दल बघितलो. आता आपण फॅमिली मेंबर बरोबर बघितलं. आता आपल्याला थोडंसं त्याच्यापेक्षा पुढं जाऊन सोसायटीमध्ये आताच मी बोललो, की हेच सर्व गोष्टी ह्याच व्हॅल्यूज घेऊन ज्यावेळेस आपण सोसायटीमध्ये उतरलं गेलं पाहिजे किंवा उतरलं पाहिजे, त्यावेळेस आपले रिलेशन सोसायटीमध्ये सुद्धा तसेच स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. नॅचरली ॲक्सेप्टेबल थिंग्ज आहे आणि त्यामुळं आपण कंटिन्युअस आनंदी राहू शकतो. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग इज दॅट. ओके. सो लेट्स वी ट्राय टू गो टुवर्ड्स द सोसायटी पार्ट नाउ. आता फॅमिलीचा पार्ट संपलेला आहे. आता तिथून पुढे थोडा एक्सटेन्शन ऑफ अ फॅमिली, वी कॉल इट्स अ सोसायटी, वर्ल्ड फॅमिली. वी कॉल इट्स द वर्ल्ड फॅमिली. ऑन द बेसिस ऑफ अनडिवायडेड सोसायटी. अनडिवायडेड म्हणलेला आहे म्हणजे अखंड समाज. आता सोसायटी म्हणलं की त्या ठिकाणी वेगवेगळे लोक आले. ऍक्च्युली वेगवेगळे हा शब्द इथं यूज करणं थोडंसं चुकीचं असं ठरेल, की भरपूर लोक आले असं मी म्हणेन. कारण लोक हे एकाच टाईपचे असणार आहे. आपण त्यांना वेगवेगळं कन्सिडर करतो ते आपलं मत आहे. लक्षात येतंय? परंतु लोक हे एकच आहेत. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड. The feeling of being related to every human being leads to our participation in undivided society. म्हणजे ज्यावेळेस सर्व मानव हे एक आहेत, समान आहेत, हे ज्यावेळेस आपल्यामध्ये फिलिंग असेल, त्यावेळेस खरं ॲक्च्युअली आपलं पार्टिसिपेशन हे अखंड समाजासाठी असेल, अनडिवायडेड सोसायटीसाठी असेल. पण ज्यावेळेस आपलंच मत असं असेल, की हे वेगळे आहेत, ते वेगळे आहेत, ते माझे आहेत, ते माझे नाहीत, असं ज्यावेळेस आपलं फिलिंगमध्ये असेल,
त्यावेळेस आपलं पार्टिसिपेशन हे अनडिवायडेड सोसायटीसाठी नसणार आहे. आपलं पार्टिसिपेशन हे उलट डिवायडेड सोसायटीसाठी असू शकतं. By living in the relationship in the family, we get the occasion to gain the assurance that the other person is helpful to me. The family is a laboratory of sorts in which we live our understanding and the relationship. With the understanding of values in the relationship, we are able to recognize the connectedness with every individual correctly and fulfilling. म्हणजे जसं की आपण आपल्या फॅमिली मेंबर बरोबर आपण रिलेशनशिप हे स्ट्रॉंग ठेवण्याची इच्छा बाळगतो. प्रत्येकाला हेल्पफुल आपण असतो. प्रत्येकाच्या बॉडीशी आपण केअर करतो. तसंच जर आपण त्याच विचारानं जर आपण सोसायटीमध्ये उतरलो आणि सोसायटीमध्ये सुद्धा आपले तोच विचार असेल, की हे सर्वजण हे आपले रिलेटिव्हज आहेत. यांची रिस्पॉन्सिबिलिटी ही माझी आहे. तर डेफिनेटली हा समाज हा अखंड समाज बनू शकेल. पण नेमकं तसं होतंय का? आस्क दिस क्वेश्चन टू युअरसेल्फ. ज्यावेळेस आपण सोसायटीमध्ये असतो, त्यावेळेस आपण सर्वांना सेम समजतो का? का आपण उलट करतो, डिफरन्शिएट करतो, भेदभाव करतो, भेद करतो? दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग आहे. आणि ज्यावेळेस सर्वांना आपण समान समजतो, एक समजतो, दिस इज द फाउंडेशन ऑफ अ अनडिवायडेड सोसायटी. अखंड समाज ही खरं फाउंडेशन आहे. म्हणजे अखंड समाज हे नॅचरली ॲक्सेप्टेबल थिंग आहे आणि ते जर आपल्याला पाहिजे असेल, तर आपल्यामध्ये सर्व मानव हे समान आहेत, एक आहेत. हे पहिल्यांदा फीलिंग असणं गरजेचं आहे. कारण हेच फीलिंग म्हणजेच या अनडिवायडेड सोसायटीचा फाउंडेशन असणार आहे. लेट्स गो टू द नेक्स्ट पॉइंट. सार्वभौम व्यवस्था, युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. आताच ज्या अर्थाने मी सांगितलं, की ज्यावेळेस आपण सोसायटीमध्ये असतो, तर त्यावेळेस तिथं खूप लोक असतात. जसं आपली स्वतःची इच्छा असते, की आपण आनंदी राहिलं पाहिजे, आपण प्रॉस्परस राहिलं पाहिजे, त्याच प्रकारे आपण इतर मानवांना पण सेम समजेल. ज्यावेळेस समजेल, की त्यांची पण तीच इच्छा आहे, की आपण पण स्वतः आनंदी राहणे आणि दुसऱ्याला पण आनंद ठेवणे. याचाच अर्थ असा आहे, की प्रत्येक मानवामध्ये ज्यावेळेस राइट अंडरस्टँडिंग आणि राइट फीलिंग असेल, त्यावेळेस ॲक्चुअली इथली जी काही पूर्णपणे त्यावेळेस तो समाज हा अखंड समाज असेल आणि ती खरी सार्वभौम व्यवस्था झाली. द फीलिंग ऑफ बीइंग रिलेटेड टू एव्हरी युनिट इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग अँड दॅट अदर एंटिटीज ऑफ नेचर. म्हणजे पहिल्यांदा आपण जर मानवाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं, तर प्रत्येक जण हे एकमेकाचे रिलेटिव्हज आहेत असं समजणं. प्रत्येक जण स्वतःला आनंदी ठेवतो आणि दुसऱ्याला पण आनंदी ठेवतो असं फीलिंग असणं. आणि त्याचबरोबर त्याच्या आता या सोसायटीच्या पण थोडंसं पुढं जाऊन आपण या एका नेचरचा भाग आहोत. त्यामुळं नेचर बरोबर सुद्धा आपण त्याच प्रकारे कंडक्ट करणं, तेच आपले फीलिंग असणं गरजेचं आहे. मग ते ज्यावेळेस फीलिंग असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ सार्वभौम व्यवस्था, युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. तर तुम्ही लास्ट लाईन जर तुम्ही रीड केली, द युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर, सार्वभौम व्यवस्था, फीलिंग ऑफ बीइंग रिलेटेड टू एव्हरी युनिट इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग अँड द अदर एंटिटीज इन अ नेचर. म्हणजे हे जे काय आता असंख्य युनिट्स आहेत या नेचरमध्ये, म्हणजे जसं की हवा आहे, पाणी आहे, सॉइल आहे, प्लांट्स आहे, बर्ड्स आहेत, ॲनिमल्स आहेत आणि आपण ह्युमन बीइंग पण आहात. मग ज्यावेळेस या प्रत्येक युनिट बद्दल आपण हे स्वतःच आहे असं समजू, आपल्याशी रिलेटेड आहे असं समजू आणि याची रिस्पॉन्सिबिलिटी ही आपली आहे असं समजू. हे असं जे फीलिंग आहे, त्या फीलिंगला म्हणलं गेलेलं आहे सार्वभौम व्यवस्था. ओके. Okay, so this is about the universal human order. Okay, let's go to the next point. The three activities can be performed to send the message for the holistic society. What are these three activities? One, education society. आता आपल्याला माहित आहे, की आज जर आपण समाजाचं जर थोडंसं निरीक्षण केलं, तर आपल्याला असं लक्षात येईल, की तिथं अखंड समाज नाहीये, अनडिवायडेड सोसायटी नाहीये, तर तिथं डिवायडेड सोसायटी आहे. म्हणजे काय, की तिथं जात, धर्म, पंथ, एज
जेंडर याच्यावरून भेदभाव केला जातो आणि त्याच्यामुळे सगळे डिफरंट पार्ट आहेत. पण जर आपल्याला जर तो अखंड समाज पाहिजे असेल, तर ते जे काही नॉलेज आहे ते अखंड समाज ते प्रत्येकामध्ये असणं गरजेचं आहे. कुठलं नॉलेज? की आपण सर्वजण एक आहोत, समान आहोत. हे जे काय फिलिंग आहे, हे राइट अंडरस्टँडिंग आणि राइट फिलिंग हे प्रत्येक मानवामध्ये येण्यासाठी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी करू शकतो? तर त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी आहे एज्युकेटिंग सोसायटी थ्रू वर्कशॉप, सेमिनार अँड स्ट्रीट प्लेज. म्हणजे ह्या जे काही सोसायटीचे जे काही सर्वजण भाग असलेले सर्वजण आहेत, यांच्यासाठी आपण एज्युकेशन सोसायटी थ्रू वर्कशॉप, सेमिनार आणि स्ट्रीट प्लेज या माध्यमातून आपण त्यांच्यामध्ये ते फिलिंग्ज आणू शकतो. गेट इट माय पॉइंट. दुसरी गोष्ट आहे व्हॅल्यू एज्युकेशन इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. आता जे तुम्ही एज्युकेशन घेताय ते ॲक्चुअली प्रोफेशनल कोर्समध्ये घेतायत, परंतु तेच एज्युकेशन हे ज्यावेळेस प्रायमरी स्कूल, सेकंडरी स्कूल, सीनियर सेकंडरी स्कूल यांच्यामध्ये असेल, तर डेफिनेटली हे हे तुम्हीच विद्यार्थी पुन्हा नागरिक बनत असतात. त्यावेळेस त्या सर्वांमध्ये या सर्व गोष्टी ह्या माहीत असतील. तुम्हाला काय केलं पाहिजे, काय नाही याचं सर्वांचं ज्ञान असेल, नॉलेज असेल. म्हणजे हे जे काही व्हॅल्यू एज्युकेशन आहे, हे एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये सर्वत्र असणं, ज्याच्याकडून पण आपल्याला हे जो काही अखंड समाज आहे, हा बनवायचा असेल, तर या अँगल थ्रू या मेथड थ्रू सुद्धा आपण त्याचं एज्युकेशन देऊ शकतो. म्हणजे आपण वर्कशॉप, सेमिनार मधून सुद्धा मानवांना जागृत करू शकतो अखंड समाजासाठी. त्याच्यानंतर एज्युकेशन इन्स्टिट्यूट शिक्षण पद्धतीमधून सुद्धा आपण व्हॅल्यू एज्युकेशन आता मला वाटतंय फर्स्ट टाइम हे तुमच्या एज्युकेशनमध्ये हा जो काही सब्जेक्ट ॲड केलाय तो त्याचाच एक भाग आहे. अँड द थर्ड थिंग इज दॅट हेल्पिंग टू अप्लाय व्हॅल्यूज टू द रिअल वर्ल्ड. म्हणजे आपण फक्त आपल्या पुरतच मर्यादित न राहता इतर सर्व मानवांसाठी जर आपण ते नॉलेज, ते स्किल अवेलेबल करून दिलं, तर डेफिनेटली आपलं जे काही स्वतःचं स्वप्न आहे, म्हणजे जे नॅचरल ॲक्सेप्टेबल थिंग आहे, की हा समाज हा अखंड समाज असला पाहिजे, ते स्वप्न ॲक्चुअली रिअल होण्यामध्ये ते कारणीभूत ठरणार आहे. म्हणजे ह्या 3 मेथडने आपण जर गेलो, तर ही आपली जी सोसायटी आहे, आपला जो काही समाज आहे, तो अनडिव्हायडेड सोसायटी अनडिव्हायडेड अखंड समाज बनवण्यासाठी ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता मी इथं थोडेसे पिक्चर्स तुम्हाला दाखवलेले आहेत. त्यामध्ये 2 पिक्चर्स आहेत. तर तुम्ही पहिलं जर पिक्चर बघितलं तर ते वेगवेगळ्या कलर हे सेपरेट असताना तुम्हाला दिसतील. याचाच अर्थ असा आहे, की डिफरंट सेक्शन्स ऑफ पीपल लिव्हिंग इन डिफरंट रिजन्स डिव्हायडेड सोसायटी. कारण ते सेपरेट आहे. ते एकमेकांबरोबर नाहीयेत. पण जर तुम्ही दुसऱ्या जर पिक्चर बघितलं तर त्या ठिकाणी सर्व प्रकारचे लोक एकत्रित येऊन काम करताना तुम्हाला दिसतील आणि ती म्हणजे काय झाली अनडिव्हायडेड सोसायटी झाली. तो म्हणजे झाला अखंड समाज. मग आता नेमकी सोसायटीची डेफिनेशन आपण कशी करू शकतो? तर ती डेफिनेशन इथे दिलेली आहे बघा. इट इज मेड अप ऑफ इंडिव्हिज्युअल हू ॲग्री टू वर्क फॉर म्युच्युअल बेनिफिट. म्हणजे ज्या वेळेस आपण प्रत्येक जण स्वतः ॲग्री असेल, की आपली प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही म्युच्युअल बेनिफिटसाठी असेल. आपली स्वतःच्या बेनिफिटसाठी म्हणत नाहीये. म्युच्युअल बेनिफिटसाठी असेल, तर ते पार्टिसिपेशन, ते वर्क म्हणजे सोसायटी होय. आपण जर फक्त स्वतःच्या बेनिफिटसाठीच जर वर्क करू लागलो, तर तो सोसायटीचा भाग ठरत नाही. ज्यावेळेस आपली प्रत्येक ॲक्टिव्हिटी, आपलं वर्क हे म्युच्युअल बेनिफिटसाठी असेल. म्युच्युअल बेनिफिटसाठी म्हणजे काय? की आपलं पण बेनिफिट झाला पाहिजे आणि दुसऱ्यांना पण बेनिफिट झाला पाहिजे. आर यू गेट इट माय पॉइंट? हे ज्यावेळेस असेल, दॅट वी कॉल इट्स द सोसायटी. Okay, so these are the two pictures for divided society and the that undivided society. So let me ask these few questions to you. Do you want to live in a harmony with a within, with a limited set of people, or with everyone? What is your answer? म्हणजे तुम्ही तुमचं जीवन हे फक्त लिमिटेड माणसांबरोबर हार्मोनीमध्ये जगण्याचे इच्छुक आहात का सगळ्यांबरोबर तुम्ही
हार्मोनीमध्ये जगण्याची तुमची इच्छा आहे? व्हॉट इज युअर आन्सर? With everyone. ऍब्सोल्युटली करेक्ट. With everyone. हेच आन्सर हे नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे. बरोबर आहे. कारण आपण या सर्व माणसांबरोबर हार्मोनीमध्ये जगलं पाहिजे. दॅट इज द नॅचरली ऍक्सेप्टेबल थिंग. सेकंड थिंग, डू यू वॉन्ट एव्हरी इंडिव्हिज्युअल or family to be happy and the prosperous, or you want some oblique only your family to be happy? म्हणजे तुम्हाला प्रत्येक फॅमिली ही आनंदी आणि प्रॉस्परस आहे असं वाटतं का फक्त काहीच फॅमिली ह्या आनंदित असल्या पाहिजेत? व्हॉट इज युअर आन्सर? Every family. Every family. Every individual or family to be happy and the prosperous is a natural acceptable thing. Now the third question is, do you want fearless, related and the trustworthy society, or it is okay to have the society that is filled with the mistrust, fear, etc. म्हणजे तुम्हाला एक विश्वास असलेली, जिथं भीती नसलेली आणि एकमेकाशी रिलेटेड असलेली सोसायटी हवी आहे का ज्या ठिकाणी मिसट्रस्ट म्हणजे विश्वास नाहीये, भय आहे, रिलेशन नाहीये, अशी असलेली सोसायटी हवी आहे? व्हॉट यू थिंक? Fearless, relative, and trustworthy. Related and trustworthy. Absolutely. So everyone on the basis of natural acceptance, they feel that we want to be in harmony with everyone. We want to make that everyone happy, and we also want to have the harmonious society. That is the conclusion of this unit number 3 is there, and here I declare that unit number 3 is over. Is it okay? Now, as you know that the 20% syllabus is over, the reduced by the university. So in the last topic we have, if you see that the syllabus of the last topic, we have total 4 points, but out of that last 2 points are